शेतकरी मित्रांनो, अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जात आहे। ही सबसिडी सर्व ब्रँडच्या 8 HP ते 70 HP पर्यंत ट्रॅक्टरसाठी लागू आहे। फक्त अर्जदार पात्र असावा लागतो। अर्ज कसा भरायचा त्याचे स्टेप बाय स्टेप गाईडही आपल्याला मार्गदर्शक ठरेल। अशी मिळते ट्रॅक्टर सबसिडी। सामान्य शेतकरी 25% सबसिडी, जास्तीत जास्त 75,000 ते 1 लाख। SC ST महिला अल्पभूधारक 35% ते 50% सबसिडी, जास्तीत जास्त 3,15,000 किंवा काही प्रमाणात 5 लाख। PM किसान ट्रॅक्टर योजना, केंद्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना 20% ते 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते। अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही अवजारांवर, यंत्रांसाठी ही सबसिडी 60% पर्यंत जाऊ शकते। पण ट्रॅक्टरसाठी सर्वसाधारणपणे 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते। ट्रॅक्टर सबसिडी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो। कुठे करायचा ट्रॅक्टर सबसिडी अर्ज? ट्रॅक्टर सबसिडीसाठी शेतकऱ्यांना MahaDBT या पोर्टलवरून अर्ज करता येतो। MahaDBT पोर्टलवर लॉग इन करून शेतकरी यंत्र सबसिडी योजनेत अर्ज करायचा असतो। अर्ज कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप गाईड MahaDBT वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी यावर क्लिक करा। नवीन नोंदणी करा आणि लॉग इन करा। आधी रजिस्ट्रेशन केले असल्यास तुम्हाला लॉग इन करावे लागेल। शेती यंत्र सबसिडी किंवा कृषी यांत्रिकीकरण योजना निवडा। आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा। अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।